आकोट येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र कालवाडी येथे संत तुकाराम बीज सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। बीजेत पंचक्रोशीतील भक्तांनी संत दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे प्रेरणा व पंजाबराव हिंगणकर यांच्या पुढाकाराने संत तुकाराम महाराजांचे पहिले मंदिर म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। येथे गत 36 वर्षापासून बीजेचा सोहळा संपन्न होत आहे। संत तुकाराम मंदिरात फाल्गुन वैद्य बीजेला पहाटे या भक्ती सोहळ्याचा प्रारंभ झाला। पूजेचे पौराण साहित्य हरिभजन मोहन महाराज रेडे यांनी केले। पालखी सोहळ्यात गावोगावच्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या। टाळ मृदंग निनाद अभंग गायन पावल्या फुगड्या खेळत संपूर्ण गाव भक्ती रंगात न्हावून गेले होते। पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल ज्ञानबा तुकारामच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता। त्यानंतर हरिभजन पंडित ज्ञानेश प्रसाद पाटील यांचे काल्याचे कीर्तन झाले। पाहती गवळणी पालकी दुराने पालकी दुराने नवती पालकी दुराने पाहती गवळणी नवती रावती नवती हरी दुराने नवती रावती म्हणते माझी आपुरे आजी चोरी केली करे आजी चोरी केली करे आजी चोरी सप्ताहाचे आयोजन हरिभजन पंडित मोहन महाराज रेडे, विष्णू महाराज गावंडे, विजय महाराज कुईटे, विष्णू महाराज मोहकर यांनी योगदान दिले। कार्यक्रमाकरिता सर्व कालवाडी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले। VCN न्यूज करिता अकोट येथून चेतन बुधे यांचा हा वृत्तांत। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती।